जय श्रीराम. आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत असतो म्हणूया, ते परमार्थातच असलं पाहिजे, तत्वज्ञानच असलं पाहिजे असं काही नाही आहे. पण त्याचं आपल्याला माहिती असेल मॅक्रो आणि मायक्रो असे दोन प्रकार असतात. तर आपण जेव्हा प्रत्येक ओळीचा अभ्यास करतो, प्रत्येक श्लोकाचा अभ्यास करतो, इट इज सॉर्ट ऑफ अ मायक्रो मोड अँड देयर इज अ चान्स ऑफ गेटिंग लॉस्ट इन द विड्स. सो समटाइम्स यू हॅव टू टेक अ स्टेप बॅक. एक हाय लेवल ओव्हरव्ह्यू, शुद्ध मराठी शब्द वापरतोय सगळे. एकंदरीत एक अवलोकन करणं म्हणतात, ते फार महत्त्वाचं असतं. आणि श्रद्धेय मुळे शास्त्रींनी ते फार छान करून दिलं आपल्याला, की अगदी धावता आढावा जरी घेतला तरी 18 अध्याय जे आहेत भगवद्गीतेचे, तत् त्वम असी हे जे महावाक्य आहे त्यातले पहिले 6 त्वम पदाचे, दुसरे तत्पदाचे आणि तिसरे असी पदाचे आहेत. असं एक प्रकांड पंडित होऊन गेले मधुसूदन सरस्वती यांचं मत आहे. तर हा झाला मॅक्रो विचार आणि आपण जो रोज करतोय तो मायक्रो विचार झाला. तर या दोन्हींची गरज असते. कारण आपण कुठल्या दिशेने जातो याचं भान विसरता कामा नये. या दृष्टीने आजचं हे जे उद्बोधन होतं हे फार महत्त्वाचं होतं आणि ते महत्त्वाचं ठरलं असं मला वाटतं. 6व्या अध्यायात कदाचित आपली आज सुरुवात होईल, कदाचित पुढच्या वेळेला होईल, आपल्याला घाई नाही आहे. पण जेव्हा केव्हा होईल तेव्हा 6व्या अध्यायाकडे आपल्याला कोणत्या दृष्टीने बघायचं आहे याचं अतिशय सुंदर मार्गदर्शन, विवेचन श्रद्धेमुळे शास्त्रींनी केलं. अगदी वेळेवर ठरलं. माझ्या व्यतिरिक्त कोणालाही कल्पना नव्हती श्रद्धेमुळे शास्त्री येणार आहेत आणि त्याचे 2-3 फायदे मला जाणवले. एक, पटापट सगळ्या खिडक्या उघडल्या बऱ्यापैकी, सगळ्या नाही, वाक्य सुधारून घेतो बऱ्यापैकी. आणि त्या बंद करणं शोभत नाही, त्यामुळे ते उघडत राहतील याची मला खात्री आहे. आता आपलं आजचं वाचन संपेस्तोवर हा एक त्याचा फायदा. आणि दुसरी गोष्ट, असे जरा सुखद धक्के दिले की वाचनातली उपस्थिती पण वाढते, असाही एक अनुभव आहे. त्याच्यामुळे मी आता हे ठरवूनच ठेवलेलं आहे की याच्यानंतर धक्काच द्यायचा, जाहीर काहीच करायचं नाही. एवढंच सांगतो फक्त आत्ता की असे धक्के येऊ घातलेले आहेत, एवढं बोलतो आणि आपल्या वाचनाकडे वळतो. 5व्या अध्यायाचा विचार आपला सुरू आहे. त्याची व्यवस्थित छान आपण सांगता करूया, समाप्ती करूया. 6व्यात जाण्याची घाई करण्याची काही गरज नाही आहे, पण आपलं अजून व्हायचंय वाचन. शेवटचा जो श्लोक आहे अध्याय 5व्यातला, जो शेवटचा श्लोक आहे 29 क्रमांकाचा, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. थोडक्यामध्ये हा जो योगी आहे त्याचं सगळं, त्याच्या ज्ञानाचं महात्म्य वर्णन केल्यानंतर अर्जुनाच्या मनातला प्रश्न ओळखून भगवंत हे सांगतात आहे की आता हा जो योगी आहे, हा जो ज्ञानी आहे, हा जो कर्मसन्यासी आहे, हे सगळं वर्णन तू अर्जुन ऐकलंस, पण आता त्याचा उपाय काय, त्याचा मार्ग कोणता हे सांगण्यासाठी म्हणून शेवटचे 3 श्लोक भगवंतांनी 5व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायाची प्रस्तावना म्हणून सूत्र रूपाने सांगितलेले आहेत. आणि त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. अर्थ आहे की यज्ञ आणि तप यांचा भोगता, सर्व लोकांचा महेश्वर, सर्व भूतांचा मित्र, अशा मला जाणून तो मुनी मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. म्हणजे कर्तारूप व देवरूप सर्व यज्ञांचा व तपांचा भोगता, सर्व यज्ञांचा. आपण आता यज्ञ पुन्हा उजळणीच आहे थोडीशी, पण यज्ञ कशाला म्हणतात, आजकालचे, त्या काळचे यज्ञ वेगळे, आजकालचे यज्ञ ज्याला आपण
आपण ज्ञानेश्वरी नाम जप यज्ञ म्हटलेला आहे. कल्पना करा, नामस्मरणाला सुद्धा यज्ञ म्हटलेला आहे. पण हे लक्षात असलं पाहिजे की या यज्ञाचा भोगता कोण आहे, तर तो कर्तारूप आणि देवरूप सर्व यज्ञांचा व तपांचा भोगता हा सर्वांचा महान ईश्वर, हा सर्व प्राण्यांचा सुहृद, सर्वांच्या हृदयात स्थित, सर्व कर्मफलांचा स्वामी आणि सर्व संकल्पांचा साक्षी असा जो परमेश्वर, तो सर्व यज्ञांचा भोगता आहे. आता मागच्या आपण सुहृद शब्दाचा विचार केला होता. सुहृद याचा अर्थ, फार सुंदर व्याख्या आपण आद्यशंकराचार्यांचं जे भाष्य आहे भगवद्गीतेवरचं, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल, आत्ताची मी जे काही सगळे शब्द वापरले, यज्ञाचा भोगता हे सांगताना जी विशेषण भगवंताला आपण लावली, सर्व जीवांचा सुहृद असं म्हटलेलं आहे. आता साधी गोष्ट आहे, सर्व जीवांचा जो सुहृद असतो, आणि सुहृदची व्याख्या पुन्हा एकदा प्रत्युपकाराची अपेक्षा न करता जो सर्वांवर उपकार करतो, ही व्याख्या आपण मागच्याला पाहिली होती. आता विचार केला तर इथूनच अभ्यासाला, चिंतनाला सुरुवात होते खरं, की सर्व जीवांचा जो तो सुहृद असेल, याचा अर्थ काय? सर्व जीवांच्या तो जवळचा आहे, सर्व जीवांना अंतर्बाह्य तो ओळखतो आहे. त्याच्याशिवाय कसं शक्य आहे तो सर्व जीवांचा सुहृद असेल? आपण असू शकतो कोणाचे सुहृद, कदाचित एकाचे, दोघांचे, चौघांचे, याच्या पलीकडे किती जणांचा असणार, पण सर्व जीवांचा सुहृद असं इथे म्हटलेलं आहे. आणि स्वतः भगवंत म्हणतायत, आणि म्हणूनच पुढे म्हटलं आहे की सर्वांच्या हृदयामध्ये स्थित, आणि त्याशिवाय सर्वांचं सुहृद होऊच शकत नाही. दोन शब्द आहेत, कधी ऐकले असतील, सर्वज्ञ आणि सर्ववित. आपल्याला सर्वज्ञ शब्द माहीत असतो, पण सर्ववित शब्द माहीत नसतो. सर्वज्ञ याचा अर्थ असा आहे की आपल्याला सर्वज्ञाचा व्यवहारामध्ये आपण असा अर्थ घेतो की ज्याला खूप गोष्टींची माहिती आहे, बहुश्रुत किंवा बहुज्ञानी म्हणा, वेगवेगळे शब्द आहेत त्याला. सर्वज्ञ, ज्याला सर्व गोष्टींचं ज्ञान आहे. आता मला अनेक लोक ओळखतात किंवा मी अनेक लोकांना ओळखतो. आपण म्हणतो की मी ओळखतो या मनुष्याला, हा मला ज्ञात आहे. म्हणजे काय, बराच जवळचा सहवास आहे, अनेक वर्षांपासून सहवास आहे, त्यामुळे त्याची बरीचशी माहिती मला आहे. बरीचशी हा शब्द फार महत्वाचा आहे. बरीचशी या शब्दामध्येच एक गोष्ट अनस्यूत आहे की मला त्या व्यक्तीची सर्व माहिती नाही. अगदी घरातली जवळची व्यक्ती म्हणजे नवरा किंवा बायको असं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला, म्हणजे आता ह्याच्या जवळची व्यक्ती अजून कोण असणार आहे. त्यामुळे आपल्या पत्नीचं किंवा आपल्या पतीचं जे आपल्याला ज्ञान असतं, त्या बाबतीत आपण एक वेळ असं म्हणू शकतो, धाडसाने विधान करू शकतो की मला ही व्यक्ती पूर्णतः ज्ञात आहे. पण तरीही ते विधान चुकलेलंच असतं, कारण मला तिच्या अंतरंगाचं ज्ञान कधीच नसतं. अंतर्बाह्य कुठलीच व्यक्ती आपल्याला कळू शकत नाही, आणि म्हणजेच मी सर्वज्ञ असू शकतो पण मी सर्ववित असू शकत नाही. आणि जो भगवंत असतो, म्हणजे त्याला कसं शक्य आहे, कारण तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे, आणि म्हणूनच तो सगळ्यांचा, सर्व जीवांचा सुहृद आहे, आणि म्हणूनच तो सर्व कर्मफलांचाही स्वामी होऊ शकतो. अगदी तर्कशुद्ध आहे सगळं. का? कारण कर्म तर जाऊच द्या, कर्म करण्याचा नुसता संकल्प जरी उठला माझ्या मनामध्ये, तरी सुद्धा तो ज्याच्या अधिष्ठानावरती उठतो त्याला भगवंत म्हणतात. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पांडुसुता, उठत असे तत्वता ते तयाचे रूप. अध्याय 18. ईश्वराचं स्वरूप सांगितलंय त्या ओवीमध्ये, आणि अगदी माझा हृदयस्थ जो परमेश्वर आहे त्याचंच वर्णन सांगितलंय, आणि इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलंय की साधन अलगदपणे आपल्या हातामध्ये येऊन पडतं. त्यात सगळं वर्णन आपण आता दुसऱ्या भाषेमध्ये ध्यानयोगाच्या नावाखाली ऐकलं. ध्यानयोग शब्द खूप वेळा ऐकला, पण नक्की करायचं काय आहे ध्यानामध्ये? त्याला दुसरा शब्द शुद्ध जाणीव असा आहे. खूप शब्द आहेत त्याला, कारण आपल्याला सगळं सविषय आणि सविशेषच जाणीवेचा सगळा अनुभव असतो, त्याच प्रांतामध्ये आपण रमत असतो. पण निर्विषयाकडे आणि निर्विशेषत्वाकडे आणि निरपेक्ष तत्वाकडे जो माझा प्रवास आहे, तोच आता या 6व्या अध्यायामध्ये पुढे येणार आहे, आणि त्याचं सूत्ररूपाने भगवंतांनी या शेवटच्या 3 श्लोकामध्ये सुतोवाच केलेलं आहे. पण पुन्हा तेच आहे,
पुढे येणारच आहे ते सगळं. 6व्या अध्यायाच्या आपण प्रस्तावनेमध्ये सगळं बघणार आहोत. पण आत्ता एवढंच एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे 5व्या अध्यायाच्या उरलेल्या ओव्या बघण्याच्या आधी, की ध्यान योगाचा जर मी अधिकारी नाही झालो तर 6वा अध्याय संपून 7वा सुरू सुद्धा होईल, पण माझं ध्यान सुरू होणं शक्य नाही. मग काय होईल? तर मला फक्त पुस्तकी ज्ञान मिळेल, ज्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. उत्कृष्ट पद्धतीने मी त्याच्यावर बोलू शकेन, कदाचित लोकांना आवडेल सुद्धा, पण त्याचा मला आणि इतरांना शून्य उपयोग होईल. परंतु मंदादेंच्या भाषेत बोलायचं झालं तर तो प्रदर्शनाचा कार्यक्रम ठरेल, दर्शनाचा नाही. आणि हा जो ध्यानयोगाचा अभ्यास आहे तो जर दर्शनाचा कार्यक्रम व्हायचा असेल तर मला चित्तैक्याग्राचा अभ्यास, गाडी पुन्हा तिथेच येणार आहे, कारण तुम्ही कुठूनही फिरून या परमार्थामध्ये, गाडी तिथेच येते आणि आली पाहिजे, कारण मूळ तेच आहे. शेवटी वेगवेगळे शब्द असतात. या ध्यानयोगाच्या भाषेमध्ये आपण यमनियमाची भाषा पाहणार आहोत. सांख्ययोगाच्या भाषेमध्ये आपण आत्ताच ऐकलं, बहिरंग अंतरंगामध्ये बहिरंग सोडून देऊ, चित्तशुद्धी चित्तशांती तर अपेक्षितच आहे प्रत्येक साधनामध्ये, पण विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे साधन चतुष्टय संपन्नता जी आहे, पुन्हा ती गाडी त्या वैराग्यापाशीच येते. याचं कारण असं आहे, आपण जर तो जो मी आता श्लोक किंवा ओवी म्हटली 18व्या अध्यायातली, किंवा ध्यानयोग जर माझा संपन्न व्हायचा असेल तर तिथून जर मी मागे मागे आलो की का होत नाही आहे माझा, तर सगळ्यात महत्त्वाचं तिथे चित्त एकाग्र होणं अपेक्षित आहे. नवीन काही सांगत नाही, अनेक वेळा आपण ऐकलं, कारण आपल्या बुद्धीला काय असतात, अनेक अग्र असतात. अग्र म्हणजे टोक. एखादी गोष्ट जेव्हा जिथे संपते ते टोक, ते एकच असलं पाहिजे, त्याला म्हणायचं एकाग्र. त्यामुळे त्रिशूळ असतो ना, आपल्या विचारांचा जर त्रिशूळ काढला तर तो त्रिशूळ न राहता किती शूळ त्याला होतील सांगता येत नाही. इतक्या ठिकाणी माझी बुद्धी विभागलेली असते आणि ती एकाग्र होण्याच्या आधी ती स्थिर व्हावी लागते. स्थिर जर झाली नाही बुद्धी तर ती एकाग्र करता येत नाही. आणि ती स्थिर व्हायची असेल तर तिला अस्थिर करण्याचे जे काही, अस्थिर करणारे जे काही काय म्हणूया गोष्टी आहेत आपल्या चित्तामध्ये भरून राहिलेल्या, त्या संपवल्या पाहिजे, त्यांना हद्दपार केलं पाहिजे. कोणत्या आहेत? आहे आपल्या सगळ्यांना यादीपाठ आहे. काम, क्रोध, आले षड्रिपू, आणि सगळ्यांचं मूळ कामच आहे. त्यामुळे फिरून फिरून आपण तिथे त्याला विषयासक्ती म्हणा, विषयानंद म्हणा. आपण मागच्या वेळेला निर्विकल्प समाधीचे प्रतिबंध पाहिले होते. लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद. मी सारखं ते सांगतोय, भाषा बदलते, शब्द बदलतात, आशय तोच राहतो. जोपर्यंत मी यांचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत माझं चित्त स्थिर होऊ शकत नाही. ते जोपर्यंत मी स्थिरावू शकत नाही माझं चित्त, तोपर्यंत ते एकाग्र होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत ते एकाग्र होऊ शकत नाही तोपर्यंत ध्यान तर खूप दूर राहिलं, धारणेच्याही प्रांतात माझा प्रवेश होत नाही आणि समाधी तर अजूनच लांब राहिला. तर ते हे लक्षात ठेवायचं. या दृष्टीने हे सगळं त्याचं सविस्तर विवेचन पुढे येणार आहे 6व्या अध्यायामध्ये. पण मागच्याला आपण 158 आणि 158 ते 165 क्रमांक ह्या ओव्यांचा अभ्यास केला होता. आणि त्याच्या आधी आपण गीतादीपस्तंभ मधला विवेचन वाचलं होतं 23 ते 29 या श्लोकांचं. पुन्हा आपल्याला घाई नाही आहे, आज 6वा अध्याय कदाचित सुरूही होणार नाही आपला, पण गीतादीपस्तंभ मधले 2-3 फक्त महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि पुढच्या ओव्यांच्या वाचनाकडे वळतो. पहिलंच वाक्य होतं परमपूज्य काकांचं, शरीर सोडण्याचा क्षण येईपर्यंत जो कामक्रोधांना आवरू शकतो तोच खरा कर्मसन्यासी व खरा सुखी असतो. पुढचं वाक्य होतं की मोक्ष हेच ध्येय असणारा मुनी. छान व्याख्या करून टाकली मुनीची. मोक्ष हेच ज्याचं ध्येय मनापासून ठरलेलं आहे. पुढे म्हटलंय की संन्यास सिद्ध झालेल्याच्या जीवनात अनुकूल विषयाचा काम व प्रतिकूल विषयाचा द्वेष अशी वाटणी थांबते.
खूप सुंदर वाक्य आहे. कारण काय म्हटलंय, संन्याशाच्या जीवनात नाही म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, संन्यास सिद्ध झालेल्याच्या जीवनात. नेहमीच आपण ते ओवी पाहतो, मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जे असे अंतःकरण तोची संन्यासी जाणं निरंतर. संन्यास हा चौथा आश्रम घेतलाच पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाही, पण संन्यास सिद्ध झालेला असावा लागतो. आणि तो सिद्ध म्हणजे काय, तर जीवनात अनुकूल विषयाचं काम आली पुन्हा गाडी त्या कामावरती. मी जे म्हणलो, कारण आपल्या चित्तामध्ये जी आंदोलनं होतात ज्याने चित्त स्थिर होऊ शकत नाही, आपण आत्ता जे बोललो, की आंदोलनं या अनुकूल आणि प्रतिकूल विषयामुळेच होतात. अनुकूलाचा काम, प्रतिकूलाचा द्वेष. त्यामुळे पुढे काकांनी म्हटलं की इच्छाच जर झाडून टाकलेली असेल तर कर्मसन्यास सोपा होतो. आता अगदी शेवटचा मुद्दा साधकांसाठी खूप महत्वाचा आहे, की असं अनुकूल प्रतिकूल ज्याला उरलेलं नाही असा साधक काय होतो त्या साधकाचं, तर तो सहजच शांतीरूप सुख अनुभवून आत्मसुखात दंग राहण्याचा अभ्यास करीत राहतो व शेवटी ब्रह्मानुभवी होतो. थोडे थोडे बारकावे असतात. या वाक्यातला एक बारकावा फक्त सांगतो. हा जो साधकच म्हटलाय अजून त्याला, हा सहजच शांतीरूप सुख अनुभवून म्हणजे काय, शांतीरूप सुखाची झलक म्हणूया, एक काय म्हणूया त्याचं, एक चव त्याला चाखायला मिळायला सुरुवात होते. का, कारण हे सगळे रजोगुणाचे आणि तमोगुण हे जे धुमाकूळ घालणारे अंतःकरणातले जे दोघ जण आहेत ते जरा दबलेल्या अवस्थेत असतात, नष्ट होतच नसतात तीनही गुण. आणि सत्वगुण इतका त्याचा परिपोष झालेला असतो की शांतीरूप सुख अनुभवाला आल्यामुळे तो काय करतो, पुढे आत्मसुखात दंग राहण्याचा अभ्यास करीत राहतो. कारण एकदा त्याची चव चाखायला मिळाली की आपोआपच चित्तवृत्ती तिकडे ओढल्या जाते. असं वाटतं की आता मला हेच हवं आयुष्यामध्ये, आणि अभ्यास करीत राहतो आणि मग शेवटी तो ब्रह्मानुभवी होतो. त्यालाच काय म्हणतात, दृढ अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असे परमपूज्य काकांचे शब्द आहेत. ते काळ, त्याला काही काळ जाऊ द्यावा लागतो. पुढे त्याचाच सहजावस्था होते, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, हे सगळं आपल्याला पाठ आहे सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं, अशा संयमामुळे व पापसंशय न राहिल्यामुळे स्वकेंद्रित साधक समष्टी केंद्रित होऊन मुक्त होतो. स्वतःचा विचार संपून सर्वांच्या हिताचा विचार सुरू होतो. आणि ऋष्यते येन, ही ऋषीची व्याख्या केली आहे. ऋषी म्हणजे काय, तर ऋष्यते येन, त्याच्यामुळे सगळ्यांना सुख मिळते. आणि मननात मुनिही. फक्त हे सगळं करण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या 21व्या शतकातल्या साधकाला काय करायला हवं, स्वतःच्या आयुष्याची घडी नीट बसून घ्यायला हवी. आणि ती ओवी आपण मागच्याला पाहिली होती, काही गलबला काही निवड ऐसा कंठित जावा काळ, जेणेकरिता विश्रांती वेळ आपण असे पावे. समर्थ म्हणतात त्या दासबोधामध्ये, आयुष्यभर जर मी गलबल्यातच राहिलो आणि फक्त शुक्रवारी संध्याकाळी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, होईल, काम होईलही, पण या जन्मात नक्की नाही होणार, असा आशीर्वाद सद्गुरूंनी देऊन ठेवलेला आहे. कारण जो गलबल्यातच राहतो आणि नुसता अभ्यास करतो त्याचा फक्त शाब्दिक अभ्यास होतो, दुसरं काय होणार आहे. जोपर्यंत मी स्वतः निवळीची व्यवस्था करत नाही आयुष्यामध्ये माझ्या, तोपर्यंत हा शांतपणा कसा लाभणार आहे. सत्वगुणाला वाव तरी कधी मिळेल. त्यामुळे फार सुंदर ओवी आहे ही आपल्या सगळ्यांसाठी साधक म्हणून. आणि मग ते सगळं वर्णन आपण सोडून देऊ. ध्यान साधना भ्रूमध्यावर चित्तवृत्ती केंद्रित करण्यापासून कशी सुरुवात होते वगैरे वगैरे. 166 क्रमांकाची ओवी, कारण आपण 165 पर्यंत मागच्या वेळेला आलो होतो. तैसा सांख्याहुनी प्रांजळा, आम्हा सारिखया अबळा, एथ आहाती परी काही काळा, तो साहो येवर. की त्याप्रमाणे सांख्य योगापेक्षा अष्टांग योग जर सोपा असेल तर अवश्य सांगा. कोण, अर्जुन म्हणतोय भगवंतांना. आपण आजचाच ऐकलं, सांख्य योग याचाच अर्थ किंवा सांख्य योग म्हणा, सांख्यनिष्ठा म्हणायचाच अर्थ ज्ञाननिष्ठा असा होतो. आणि अध्याय क्रमांक जो 2 आहे, आपण नेहमीच विचार करतो की खरं दुसऱ्या अध्यायानंतर भगवद्गीता संपायला हवी होती.
सगळं तत्वज्ञान भराभर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगून झालं, पण आपल्या भाग्याने अर्जुनाला प्रश्न पडलेत आणि म्हणून पुढची भगवद्गीता आपल्याला ऐकायला मिळाली. नाहीतर दुसऱ्या अध्यायात, आणि म्हणून तर तिसऱ्या अध्यायात लोकेस्मिन द्विविधा निष्ठास, की अरे अर्जुना, दुसऱ्या अध्यायातच मी तुला दोन्ही निष्ठा सांगितल्या, पण अर्जुनाने त्याच्या सोयीनी त्याला जे हवं ते ऐकलेलं आहे. पण आत्ता इथे जी सांख्यनिष्ठेचा उल्लेख झाला तो दुसऱ्या अध्यायातल्या 10व्या श्लोकापासून तर 39 क्रमांकाचा जो श्लोक आहे, एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगेत विमाम शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. इथे भगवंत स्वतः म्हणतात आहे की अर्जुना, येथवर मी तुला आत्मज्ञानाविषयी विचार सांगितला. आत्मज्ञानाविषयी याचा अर्थ सांख्य. सांख्य योग मी तुला आतापर्यंत सांगितला, आणि आता पुढे म्हणतात आहे की याचा उपाय, आत्मज्ञानाचा उपाय म्हणून मी तुला निष्काम कर्मयोगाविषयी विचार सांगतो, आणि ज्या विचारात्मक बुद्धीने युक्त झालेला तू कर्मबंधांचा त्याग करशील. आणि म्हणून अर्जुन म्हणतो आहे इथे 166 क्रमांकाच्या ओळीमध्ये की सांख्ययोग तर बुवा तुम्ही ऐकला, त्याच्यानंतर कर्मयोगही ऐकला. आपण आता श्रद्धेमुळे शास्त्रींकडनं ऐकला आत्ताच की कर्मयोगाचाच विचार अध्याय क्रमांक 3, 4, 5 कर्मसन्यासापर्यंत कसा केला गेला, आणि आता ध्यानयोगाचं वर्णन आपण ऐकणार आहोत 6व्या अध्यायामध्ये. म्हणून अर्जुन म्हणतोय की सांख्ययोग तुम्ही ऐकला, पण हा जो अष्टांग योग आहे ज्याचा आत्ता भगवंतांनी 3 श्लोकांमध्ये उल्लेख केला आहे, तो जर सोपा असेल तर अवश्य सांगा, परंतु अडचण एवढीच आहे की ह्या विषयात आमच्यासारखे साधनाविषयी अबळ म्हणजे अनधिकारी जे आहेत त्यांना अष्टांगाच्या मार्गाने ब्रह्मभाव प्राप्त करून घेण्यास काही काळाचा विलंब लागत असेल तर तो सहन करू. अर्जुन म्हणतो अजून एक उपाय ऐकायला मिळतोय, का नाही ऐकू? चला, जर सोपा असेल तर अजून छान, थोडा वेळ लागेल कदाचित, पण सोपा असेल तर तोही करून पाहूया. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळ घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतची. म्हणून देवा एक वेळ तूच विषय अनुवादास घ्यावा, जरी विस्तार झाला तरी आरंभापासून शेवटपर्यंत तो अष्टांग योगच सांगा. आता पहा, हे सगळे विचार खरं भगवद्गीतेत कुठे नाही आहेत, पण ज्ञानेश्वर महाराजांनी जर ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर आपल्याला अर्जुनाचा आणि भगवान गोपाळकृष्णाचं सुद्धा मनोगत कधी कळलंच नसतं की भगवंतांना म्हणायचं काय आहे. आणि ह्या दृष्टीनेच ज्ञानेश्वरीचं मुख्य नाव काय आहे? भावार्थ दीपिका. त्याचा भावार्थ काय आहे, नक्की आशय काय आहे भगवंतांच्या बोलण्याचा, हे ज्ञानेश्वर महाराजांनी जर नसती लिहिली ज्ञानेश्वरी, आणि आचार्यांनी जर त्याच्यावर विस्तृत भाष्य केलं नसतं, कदाचित आपल्याला कळलं नसतं. तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझा हा मार्ग गमला निका, तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलू. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे आहे का, तुला योगमार्ग चांगला पटला म्हणावा याचा, तर मग आम्हाला न सांगण्यास काय झाले? जो काही मार्ग आहे तो आम्ही आनंदाने सांगू, तू ऐक. पण तू ऐक कधी, असं भगवंत का म्हणतात आहे? पुढची ओळी आहे, जे आत्ताच शनिवारच्या आपल्या त्रैमासिक उपासनेमध्ये आपण बोललो होतो. कोणती? अर्जुना तू परिससी, परिसोनी अनुष्ठीसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. की अर्जुना, तू ऐकतोस आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस, तर मग आम्हाला सांगावयाची उणीव कोणती आहे? कारण मी सर्वज्ञ व भक्त वत्सल आहे. आता आपण काय ऐकतोय? अर्थातच माऊलींच्याच भाषेत कथा ऐकतोय, भगवद्गीतेची कथा ऐकतोय आपण. पण ही नुसती कथा नाही, ही माझ्याही जीवनाची कथा आहे. हे कशासाठी बोलतोय मी? आता भगवान अर्जुनाचे सद्गुरू झालेले आहेत, बरोबर? सद्गुरू या भूमिकेतून ते बोलतात आहेत. त्यामुळे माझ्या सद्गुरूंनी माझ्याशी बोलावं अशी जर इच्छा असेल तर माझं वर्णन असं करता आलं पाहिजे. ते अर्जुना हे नाव काढायचं आणि तिथे माझं नाव घालायचं, बसतं का बघायचं. तू परिससी, पहिली गोष्ट तू ऐकतोस, मी ऐकतो का, विचारायचा प्रश्न स्वतःला. नुसतं कानांनी ऐकणे किंवा आयफोनवर रेकॉर्ड करणे म्हणजे ऐकणे असं होत नाही. ते म्हणतात ना, एक दिवस आजकाल मुलं आमची ऐकतच नाही,
कोणीतरी विचारलं, का बरं त्यांचे कान ठीक नाही आहे का, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. म्हणून नाही, कान तर ठीक आहे, मग तुम्ही असं कसं म्हणता ते ऐकत नाही. ते ऐकतो पण ऐकत नाही, हा जो प्रकार आहे तसं मी सद्गुरूंच्या बाबतीत करतो. बऱ्याच वेळा तर तेही मी ऐकत नाही, कारण प्रश्न विचारतो तेव्हा मलाच किती ज्ञान आहे, मी कसं त्या ग्रंथाचा अभ्यास करून आलो आहे हे दाखवण्याची खुमखुमी असते. विशेषतः हे जे अनुभवाचे विषय, हा जो हे जे तत्वज्ञान आहे आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ते इतकं सूक्ष्म, इतकं गहन आणि इतका नाजूक प्रांत आहे तो, की खरं सांगायचं ना, आपण जर एखाद्याला प्रश्न विचारला एखाद्या बाबतीमध्ये, तर त्याचं बोलणं पूर्ण संपेस्तोर म्हणतो मी. पूर्ण संपेस्तोर म्हणजे काय? बोलताना ती व्यक्ती समजा एक थांबली थोडीशी, याचा अर्थ त्यांचं बोलणं पूर्ण झालं असा होत नाही. कारण तो इतका नाजूक प्रांत आहे, त्याचे शब्द इतके काळजीपूर्वक वापरावे लागतात की ते अजूनही त्यांची विचारांची शृंखला सुरू आहे. प्रत्यक्ष वैखरी वाणी थांबली असेल. म्हणून परमपूज्य काका, परमपूज्य मंदाताईंशी बोलताना कधीही घाई करू नये. कधी एकदा पुढचा प्रश्न विचारतो, पहिला प्रश्न विचारलाय ना, ते बोलतात आहे अजून, तुझं समाधान झालंय का, कळलाय का तुला, तुला असं वाटत असेल कळलंय, पण ज्या अर्थी ते बोलतायत त्या अर्थी अजून त्याचा पूर्ण आवा का, त्यातली मार्मिकता, त्यातलं वर्म अजून त्यांनी सांगितलेलं नाहीये. शांत निदान, ह्याला म्हणतात ऐकणं. परिससी, हे मी स्वानुभवातून बोलतोय. मी जेव्हा मला मंदाताईंशी पुरेशी ओळख नव्हती, कारण आपल्याला काय झालेलं आहे, व्यवहारातल्या सवयी घेऊन आपण संतांच्या समोर जातो. व्यवहारात काय सवय असते आपल्याला, दोघं जण जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची अखंड बडबड सुरू असली पाहिजे. एक तर त्यांनी बोललं पाहिजे, नाही तर मी बोललं पाहिजे, ही आपली व्यवहारातली सवय. त्यामुळे आपण हीच सवय घेऊन जेव्हा सद्गुरूंकडे जातो, परमपूज्य काकांकडे जातो, मंदाताईंकडे जातो, तेव्हा थोडी शांतता मध्ये गेली की आपण अस्वस्थ व्हायला लागतो. मला दिसतंय चेहऱ्यावरती सगळ्यांच्या की अनुभवाचे विषय आहे सगळ्यांच्या, आणि आपल्याला असं वाटतं की आपण आता काहीतरी बोललंच पाहिजे. आणि आपण इथे काय म्हणतोय, परिससी, म्हणजे तू ऐकतो. आपण तिथे ऐकायला जातो का बोलायला जातो, हाच तर विषय सुरू. ते शांत असतात बरं का, ते अजिबात अस्वस्थ नसतात. त्यांची अशी काहीच अपेक्षा नसते की आपण सदैव त्यांच्यासमोर बसल्यानंतर बोलतच राहावं. आणि विशेषतः मी जेव्हा त्यांना एखादा प्रश्न विचारतो, माझा मुद्दा तो सुरू होता, जोपर्यंत एक लक्षात येतं आपल्याला की आता यांचं बोलणं, त्यांनी हा विषय संपवला. कधी कधी ते विचारतात पण, कळलं का तुला, किंवा तुला अजून काही प्रश्न आहे का. तेव्हा मग आपल्या मनात जर पुढचा एखादा प्रश्न असेल किंवा उपप्रश्न असेल विचारलेल्या प्रश्नातला, तर तो विचारावा. पण ह्या सगळ्याला काय लागतो माहिती आहे, सत्वगुण, ज्याची मारामार आहे सगळी. आणि हे सगळे कार्यक्रम रजोगुणाचे, जे आपल्याला स्वस्थ बसूच देत नाही. बडबड बडबड, संतांच्या समोर सुद्धा आपल्या वाणीची बडबड आपण थांबत नाही. त्यामुळे मी जर परिससी याच व्याख्यात बसत नसेल तर अनुष्ठिसी तर फार पुढचं राहिलं. कारण जर मी ऐकतच नसेल तर मी अनुष्ठान कशाचं करणार, कारण मला कळलंच नाहीये, मग मी अनुष्ठान करू कशाचं. आपल्याला कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा शिकवतात पहा, की यू शुड बी अ गुड लिसनर फर्स्ट. आणि इफ यू लिसन टू समबडी, इट कॉर्पोरेट वर्ल्डमधलं सांगतो, इट डझंट मीन दॅट यू अग्री विथ दॅट पर्सन, कारण इन कॉर्पोरेट वर्ल्ड यू आर फ्री टू डिसअग्री विथ समबडी. पण त्याच्यासाठी यू हॅव टू बी अ गुड लिसनर. हे तिथे जर एवढी आवश्यकता आहे, तर परमार्थाच्या प्रांतात, म्हणून मी बोललो की खूप सूक्ष्म गहन एकांती नाजूक कारभार तेथ असावे खबरदार संत म्हणतात आहे, समर्थ रामदास स्वामी म्हणतात आहे. आणि जसं जसं आपण त्या तत्वाच्या अजून जवळ जातो आणि त्या प्रांतातले प्रश्न विचारतो, तेव्हा ते हे विशेषतः करावं लागतं. शांत बसा, त्यांनाही विचार करून शब्दरूप त्याला देऊ द्या त्यांच्या विचारांना. आपण आचार्यांचं चरित्र अभ्यासतोय, त्याच्यात काय बघितलं आपण, अनुभव एकच असतो, पण शब्दामध्ये मांडायला लागलं ती शांती खरं त्यांची आपण बिघडवलेली असते तेवढ्या वेळापुरती. कारण ते तर ब्रह्मानंद सदा डुल्लतू ह्याचं अवस्था असतं. थोडं तिथे वाव द्यावा आणि परिसोनी अनुष्ठिसी. मग असं मी जेव्हा ऐकीन व्यवस्थित, मग अनुष्ठानाचा पुढचा प्रश्न येतो.
आणि असं जेव्हा असतं, असा जेव्हा शिष्य जो अनुष्ठान करून आलेला आहे मुरगुडात, मी मुरगुड प्रातिनिधिक स्वरूपात बोलतोय, प्रत्येकाने आपापल्या सद्गुरूंचं समजून घ्यावं. असं अनुष्ठान करून जेव्हा तो सद्गुरूंकडे जातो आणि मग म्हणतो, हे सद्गुरू, मी केली बरं का साधना तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण मला अशा अशा अडचणी आल्या आहेत, आता मी पुढे कसा जाऊ. काय सुंदर तो संवाद होत असेल, सुखसंवाद सद्गुरू आणि सत्शिष्यांचा. तो सत्शिष्य म्हणण्याच्या लायकीचा आहे. आणि सद्गुरू सुद्धा मग काय म्हणतात, तरी आम्हासीची वाणी काय अशी सांगावायची, आम्ही तर तयारच आहोत, मला तर घाई झाली आहे आपणासारखी खरेदी तात्काळची. पण ते तेव्हाच बोलतात जेव्हा असा शिष्य समोर येतो. अन्यथा हजारो लोक मुरगुडात येऊन जातात. आपला सगळ्यांचा अनुभव आहे, परमपूज्य काका सगळ्यांशी सारखं बोलत नाही. आपापल्या अंतःकरणाचा अभ्यास करू आपण, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळेल. आधीच चित्त मायेचे, वरी मिश जाहले पडियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यास म्हणतात की आधीच आईचे अंतःकरण लेकरांविषयी प्रेमळ, पुन्हा त्यात आवडत्या लेकरांवर प्रेम करण्याचे निमित्त प्राप्त झाले, तर आता त्या प्रेमाचा अद्भुतपणा कोण जाणू शकेल. माऊलींचा आता दृष्टांत सुरू झाले. कोणाचं, अर्जुन आणि श्रीकृष्णार्जुन यांच्या प्रेमाचं रसभरित वर्णन माऊलींचं सुरू झालेलं आहे. पण माऊलींचं जरी ते वर्णन सुरू झालेलं असलं तरी दुर्दैवाने आपली वेळ संपलेली आहे आणि वेळेची मर्यादा आपल्याला नेहमीच पाळावी लागते. पण काही हरकत नाही, आज आपल्या कमी वया झाल्या, पण आज अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं श्रद्धेय मुळे शास्त्री यांच्याकडून. आणि एक 6व्या अध्यायाविषयी एक छान भूमिका आपली तयार झालेली आहे. ती भूमिका मनात साठवत आणि परिसोसी आणि अनुष्ठोसी हे 2 शब्द मनामध्ये साठवत आपण आजच्या वाचनाला, चिंतनाला इथे विराम देऊया.